वेदांता फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता आणि फॉक्सकॉनचे आभार मानले। यावेळेला त्यांनी विरोधकांवर सुद्धा जोरदार निशाणा साधलेला आहे। महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कोणी केला, हा प्रकल्प कोणी लांबवला असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत विचारलाय। फडणवीसांच्या ट्विटमध्ये नेमकं काय आहे पाहूया। वेदांता फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू। मला खेद होतोय की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार असे दावे केले जात आहेत, पण असं करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचं प्रदर्शन करत आहेत। माझा या नेत्यांना प्रश्न आहे की महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कोणी केला, हा प्रकल्प कोणी लांबवला, आणि स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रित करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर। हे देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट आहे। मात्र राज्य सरकारमुळे लाखो नागरिकांना मिळणारी रोजगाराची संधी गेल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिंदे सरकारवर केली आहे। 1 लाख युवकांना रोजगार या फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून मिळाला असता। थोडक्यात हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही। गुजरातच्या अखत्यारीत किंवा केंद्राच्या अखत्यारीत दिल्लीचे जे पादशहा आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सरकार काम करताना तसं पैठणमध्ये झालेल्या सभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कबूल केलं। फॉक्सकॉन वेदांता